नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थ्यांनो, आपण मागील सप्ताहामध्ये बीएड सीईटी संदर्भाचा बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला होता, ज्यामध्ये तुम्हाला बीएड सीईटीची आपण संपूर्ण काही बेसिक पासून ते ॲडव्हान्सची माहिती त्यामध्ये तुम्हाला समजावून सांगितलेली होती. जे कोणी नवीन विद्यार्थी बीएड सीईटीची तयारी करत आहेत त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असेल, या माध्यमातून आपण संपूर्ण त्यामध्ये जे मित्रांनो माहिती सांगितली होती. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्या ऑनलाईन अर्ज, अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती संदर्भात मित्रांनो अनेक सारे कमेंट्स आपल्याला त्या व्हिडिओला केलेले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात संपूर्ण काही या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि यामध्ये तुम्हाला बीएड सीईटीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण परिपूर्ण पद्धतीने मित्रांनो डिकोड देखील यामध्ये केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा ऑल इन एक व्हिडिओ होणार असेल. यानंतर तुमची फक्त तयारी आणि तयारीच असणारी असेल मित्रांनो. तर सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही मित्रांनो बीएड सीईटीची परिपूर्ण तयारी आणि योग्य मार्गदर्शनाखाली करणार असाल तर मित्रांनो त्यासाठी आपण स्पेशली एक लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो या ठिकाणी रिलीज केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण बीएड सीईटीचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. ज्यात तुम्हाला फुल्ली सिलेबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज असणाऱ्या असतील व त्यासोबत तुम्हाला संपूर्ण पेपर विश्लेषण मिळणार असेल. त्यामध्ये तुमची कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होण्याची मित्रांनो परिपूर्ण या ठिकाणी जी की गॅरंटी असणारी असेल. तर सध्याची आपली ऑफर प्राइस जी की 999 आपण ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच मिळणारी असेल, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतं बुक्स वगैरे देखील घेण्याची गरज पडणार नसेल. संपूर्ण काही आपण यामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. ज्या मुलांना आपली ही बॅच एनरोल करायचं आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी आपला हा स्पेशली बीएड सीईटी साठी असलेला मित्रांनो तुम्हाला क्रॅश कोर्स जो की त्या ठिकाणी जॉईन करून घ्यायचा आहे, जो की सध्याला या ऑफर प्राइस मध्ये आपण तो रन केलेला आहे. आणि ज्यांना कोणाला चांगली तयारी करायची आहे, योग्य मार्गदर्शनाखाली संपूर्ण काही परिपूर्ण तयारी करायची आहे, त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी आपली बॅच जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं झालं तुम्हाला तर बीएड सीईटीचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, जे की लास्ट इयरला म्हणजेच की जे काही 2025 साली या ठिकाणी जे याचे ऑनलाईन ॲडमिशन सुरू झालेले होते, जे काही सीईटी सुरू झाली होती जे का ॲप्लिकेशनची, ती मित्रांनो 28/12/2024 रोजी सुरू झालेलं होतं. तर 2024 ते 28/1/2025 या कालामध्ये याचे मित्रांनो जे काही ऑनलाईन अर्ज जे की सुरू झालेले होते. तर त्या मानाने आपण यावेळेस जर पाहिलं मित्रांनो तर आपले देखील ऑनलाईन अर्ज जे की 28/12 पासून सुरू होण्याचे चान्सेस असू शकतात, जे की 28/1/2026 पर्यंत आपले जे काही मित्रांनो या ठिकाणी अर्ज जे आहे जे की सुरू राहू शकतात. आता ऑलरेडी आपल्याकडे मित्रांनो जे परीक्षेचं याचं टाइम टेबल आहे ते आपल्याकडे आलेलं आहे, ज्याचे आपण संपूर्ण अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील दिलेले आहेत. तुम्ही टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर लगेचच्या लगेच मित्रांनो तुम्ही जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील आपण लिंक जी आहे ती उपलब्ध मित्रांनो आपण करून दिलेली आहे, ज्यात तुम्हाला संपूर्ण अपडेट्स वगैरे आपण देत असतो. तर या ही जो मित्रांनो जे काही प्रिव्हियस डाटा होता, ज्यानुसार आपण एक अपेक्षित अंदाज लावू शकतो की आपले अर्ज जे काही याच महिन्याच्या म्हणजे की डिसेंबरच्या आपल्या लास्ट वीकेंडमध्ये याचे ऑनलाईन अर्ज जे की मित्रांनो सुरू होण्याचे चान्सेस आहेत. तर या ठिकाणी हे तुम्ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू आता जे काही याचं मार्किंग सिस्टम किंवा जो सिलेबस आहे तो ठिकाणी आपण या ठिकाणी पाहून घेऊ, जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे मार्किंग सिस्टम मध्ये देखील डाऊट आहे. तर फक्त मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 3 टॉपिक्स आहेत, ज्यामध्ये पहिला आहे मेंटल ॲबिलिटी. तर मेंटल ॲबिलिटीचे नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत तर 40 क्वेश्चन आहेत आणि पर क्वेश्चन्स 1 मार्क आहे आणि टोटल तुम्हाला मॅक्झिमम 40 मार्क या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये 30 प्रश्न या ठिकाणी, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. त्यानंतर याचे मॅक्झिमम मार्क जे की 30 मार्क होणार असेल. त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड मध्ये तुम्हाला 30 प्रश्न असणारे असतील, एका प्रश्नास 1 गुण आणि टोटली 30 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते विचारली जाणारे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला 100 प्रश्न या ठिकाणी असतील आणि 100 गुणासाठी तुमची ही परीक्षा जी की म्हणजे की सीईटी एक्झाम तुमची होणारी आहे. आणि आपल्या बॅचमध्ये आपण हे तुमचं संपूर्ण काही ए टू झेड मित्रांनो त्या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. आणि यामध्ये जेवढे काही आपले यूट्यूबचे किंवा लाईव्ह सेशनचे जे काही आपण लेक्चर करू ते देखील मित्रांनो तुम्हाला त्या बॅचमध्ये आपण पीडीएफ देखील आपण उपलब्ध त्यामध्ये करून देणार असतो. त्यामुळे लगेचच्या लगेच एनरोल करून घ्या. सध्याला 999 मध्ये आपली ऑफर प्राइस चालू आहे, त्याला एनरोल करून घेऊन चांगल्या मित्रांनो उत्तम तयारीला त्या ठिकाणी तुम्ही लागू शकता. त्यानंतर पुढे आता पाहू आपण अभ्यासक्रम, जो की तुम्हाला काय काय आपण शिकवणार आहोत आणि तुमचा अभ्यासक्रम नेमका कोणत्या पद्धतीचा आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता कंटेंट ऑफ सेशन्स मध्ये जे काही पहिला टॉपिक आहे मेंटल ॲबिलिटी. मेंटल ॲबिलिटी मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे या ठिकाणी पाहून घ्या. द कंटेंट ऑफ दिस टेस्ट एम्स टू जज युअर रिझनिंग पॉवर. इट ऑल्सो हेल्प्स टू जज हाऊ ॲक्युरेट यू थिंक. जे काही यांचं नॉर्मली आहे की तुम्ही कोणत्या प्रकारे काही चूज करू शकता आणि कोणत्या प्रकारे तुम्ही जज करू शकता, या प्रकारचे क्वेश्चन्स यामध्ये जे की असतात. तर अभ्यासक्रमामध्ये पाहून घ्या काय काय तुम्हाला. तर यामध्ये ऑन सिरीज क्वेश्चन्स कंटेंट क्वेश्चन बेस्ड ऑन सिरीज आहे. त्यानंतर सिलोगियम्स, त्यानंतर कोडिंग, डिकोडिंग, रिलेशनशिप, ॲनॉलॉजिकल क्लासिफिकेशन्स, प्रॉब्लेम्स ऑन डाईस
एक्सेट्रा आयदर इन वर्बल और नॉन वर्बल फॉर्म, म्हणजे की जे काय आपले सहसंबंध वगैरे क्लासिफिकेशन नातेसंबंध जे काय आपण मराठीमध्ये म्हणतो ना, कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न, त्या प्रकारचे सर्व काही यामध्ये तुम्हाला जे की मेंटल अबिलिटीमध्ये जे प्रश्न विचारले जाणारे असतात. त्यानंतर दुसरं आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये काय येतं पहा, तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला जे काही लोकल, नॅशनल, इंटरनॅशनल लेवल इन्क्लुडिंग पास्ट इव्हेंट, ज्यामध्ये जे की रिसेंटली घडलेल्या जेवढ्या काही घटना, म्हणजे की तुम्हाला 2025चं संपूर्ण काही या ठिकाणी चालू घडामोडी करावं लागणार असेल, तर चालू घडामोडी कुठून कराल, जे की आपल्या बॅचमध्ये आपण त्याची तुम्हाला PDF उपलब्ध करून देऊ. त्यासोबतच तुम्हाला त्या ठिकाणी आपण जे काही क्विज वगैरे घेत असतो टेस्ट सिरीज चालू घडामोडीची, ते देखील तुम्हाला त्यामधून तुमची परिपूर्ण प्रॅक्टिस होणारी असेल. आणि ऑनलाईन टेस्टचा एक फायदा असतो मित्रांनो, की तुम्हाला खऱ्या खुऱ्या पेपरचा जो अनुभव आहे तो आतापासूनच या ठिकाणी तुम्हाला जो की घ्यायला मिळणारा असतो. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे आपली बॅच, तुम्हाला जॉईन करून घेणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स इन्क्लुडिंग असेल, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, हिस्ट्री असेल, जॉग्रफी असेल, सिव्हिस असेल, पॉलिटिकल सायन्स असेल अँड लिटरेचर इन जनरल, म्हणजे की जे साहित्य वगैरे असतं त्या संदर्भात देखील या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जे आहे ते विचारले जातात. तर हे संपूर्ण काही तुमचा जनरल नॉलेजचा अभ्यासक्रम आहे, जे की आपण आपली जी सिरीज वगैरे मॅरेथॉन वगैरे घेत असतो आपल्या पेड बॅचमध्ये, त्यामधून देखील तुमचं हे कव्हर होऊन जाणारं असेल. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे टीचर ॲप्टिट्यूड. तर टीचर ॲप्टिट्यूडमध्ये काय विचारलं जातं या ठिकाणी पाहून घ्या. जे काही it will contains questions related to your keenness to update your knowledge, leadership qualities, awareness about changes in education and society, communication and प्रोफेशनल कमिटमेंट एक्सेट्रा. तर या प्रकारचे तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत जे की टीचर ॲप्टिट्यूडमध्ये जे की विचारले जाणारे असतात. तर टीचर ॲप्टिट्यूडची देखील तयारी आपण त्या ठिकाणी तुमची करून घेऊ, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण प्रश्न वगैरे क्वेश्चन सिरीज आन्सर सिरीज आपण जे की सर्व त्या ठिकाणी तुमचं कव्हर होणार असेल. आणि ही तुमची परीक्षा जी की मल्टिपल चॉईस टाईपची असणार असेल, जे की आपल्या टेस्ट बॅचमधून तुमचं हे संपूर्ण कव्हर होणार असेल, म्हणजे की MCQ वगैरे. त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग वगैरे कसल्याही प्रकारची नसते. जी काही टेस्ट तुमची 90 मिनिटाची होणारी असते. त्यानंतर CET मीडियम जो आहे, जो की मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही प्रकारचे असते. पण आपण परिपूर्ण तयारी जी की आपली मराठी भाषेमधून आपल्या बॅचमधून तुमची होणारी असेल, त्यामुळे निश्चितपणे नो टेन्शन, विथआउट एनी टेन्शन डोक्यामध्ये माइंडमध्ये ठेवता तुम्ही लगेच लगेच एनरोल करून घ्या. यामध्ये तुम्हाला आपण संपूर्ण काही हे जे आपण या ठिकाणी पाहत आहोत अभ्यासक्रम, जो की तुम्ही याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे. हा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या मित्रांनो व्हिडिओ सिरीजमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो हा जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला, जो की आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण अपलोड करून दिलेला आहे, तुम्हाला त्या ठिकाणी देखील पाहायला मिळणार असेल. आणि जे सध्या स्थितीमध्ये आपल्या जे काही बॅचमध्ये व्हिडिओज वगैरे अवेलेबल आहेत, तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करून देखील मित्रांनो तुम्ही तयारीला जे आहे ते लागू शकता. तर असा होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि तुम्हाला तुमच्या मनात या व्यतिरिक्त काही प्रश्न किंवा संख्या समाधान हवा असेल, तुम्हाला काही संख्या वगैरे असेल, तर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला विचारू शकता. तर भेटू मित्रांनो व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.